पिंपरी चिंचवड विधानसभा पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना आज 22 प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण सभा घेतली. एकंदरीत तुम्हाला इथलं वातावरण बघून काय वाटतं? आपण पाहत असाल की देवाभाऊंच्या सर्व लाडक्या बहिणी आणि आमच्या लाडक्या बहिणी ह्या हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि तो केवळ फक्त देवाभाऊंवरचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जे काही आमच्या महिला माता भगिनींसाठी जे काही विकास कामं केलेली आहेत, ज्या काही योजना दिलेल्या आहेत, त्या योजनांवर त्यांनी विश्वास ठेवून आज ह्या बहुसंख्येने इथं महिला उपस्थित आहेत आणि ह्या महिलांची उपस्थितीच दाखवतीये की प्रभाग क्रमांक 22 मधून यावेळेस चारीच्या चारी कमळ फुलणार आहेत. आपण ज्यावेळेस प्रशासक इथं राजवट असताना ज्यावेळेस तुम्ही स्वतः जनसंवाद घेऊन इथल्या काळेवाडीकरांचे प्रश्न तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, येणाऱ्या काळामध्येही तुमच्यावर इथल्या काळेवाडीचा विश्वास आहे की जसं राटणी पिंपरी सौदागराचा विकास झालाय त्याच धर्तीवर काळेवाडीचा विकास होईल का? 100% त्या विकासाच्या जोरावरच आणि आम्ही आज आपण पाहिलं विधानसभेमध्ये या काळेवाडीकरांनी मला भरभरून प्रेम दिलं, भरभरून मतं दिली आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि त्या आशीर्वादाच्या उतराईमध्येच इथला विकास आम्हाला करायचा आहे आणि यावेळेस पण येणाऱ्या 15 तारखेला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे की काळेवाडीकर यावेळेस पण पुन्हा एकदा चारीच्या चारी कमळ या चिन्हाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि काळेवाडीचा जो काही विकास करायचा आहे, आपण जी दुर्लक्षित काळेवाडी आहे ती निश्चितच येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा काळेवाडीचा बदल आपल्याला दिसून येईल. जसे नीताताई पाडळ यांची जनमानसामध्ये प्रतिमा आहे, विनोद भोसलेची प्रतिमा आहे, त्या दोघांचा ह्या दोन्ही उमेदवाराला किती फायदा होईल असं मला वाटतं? 100% फायदा होईल. दोन्ही हे अनुभवी म्हणजे यांच्या दोन म्हणजे आता तिसरी टर्म आहे नीताताईंची पण आणि विनोदची पण. हर्षद पण तसा अनुभवी आहे. हर्षदचे वडील हे एक टर्म नगरसेवक होते. आमच्या कोमलताई आहेत, त्यांचे पती सचिन हा सामाजिक कार्य हे मागील 10 वर्षापासून करतोय. निश्चितच विनोद असेल किंवा नीताताई असेल यांचा अनुभव, यांनी जो काही लोकसंग्रह जोडलाय याची निश्चितच या दोन्ही उमेदवारांना त्याचा फायदाच होईल. या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? काळेवाडीकरांना मी एकच आव्हान करेल की येणाऱ्या 15 तारखेला आपण बाहेर पडा, मतदान करायला नव्हे तर काळेवाडीचं परिवर्तन करण्यासाठी, काळेवाडीचा विकास करण्यासाठी आणि जो विकास आपण मागील 15-20 वर्षापासून पाहताय की येणारी एक पिढी पूर्ण इथे या विकासाच्या वाट पाहण्यातच गेलेली आहे, तर पुढची पिढी अशी विकासापासून वंचित न राहण्यासाठी सर्व काळेवाडीकरांना, बंधू भगिनींना, सर्व मतदार राजांना विनंती करेल की येणाऱ्या 15 तारखेला आपण मतदानाला बाहेर पडा आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमचे चारही उमेदवार आहेत त्या कमळ या चिन्हासमोरील त्यांचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि एकदा आम्हाला काळेवाडीकरांनी भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता द्या. आम्ही त्याचं सोनं करू असंच मी या ठिकाणी काळेवाडीकरांना आव्हान करेन.